जळगाव महानगरपालिकेतील भ्रष्टाचार पुन्हा एकदा जनतेसमोर येणार आहे। यापूर्वीच जन्म मृत्यू विभागातल्या कारभारावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले असून आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची फक्त बघ्याची भूमिका ठरतीये। महापालिकेच्या जन्म मृत्यू विभागात एकूण 237 दाखल्यांपैकी तब्बल 37 दाखल्यांचे आदेश उपलब्धच नसल्याचं समोर आलंय। यासोबतच काही जन्म दाखल्यांमध्ये बापाचं नाव आणि आडनाव बदलल्याच्या तक्रारी नागरिकांनी सांगितल्या आहेत। यापूर्वीचे जन्ममृत्यू निबंधक डॉक्टर विजय घोलप यांच्या सहीचे बोगस दाखले हे मनपा आयुक्त ढेरे यांच्याकडे सादर केले। मात्र ढेरे यांनी तक्रारी अर्ज मिळाल्याशिवाय कारवाई करू शकत नाही अशी भूमिका घेतली आहे। त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो की जर जन्म मृत्यू सारखा संवेदनशील विभागात थेट जन्म दाखल्यांवर नावे बदलली जात असतील आणि आयुक्त केवळ तक्रारीची वाट बघत असतील तर खरे गुन्हेगार कोण यावर संशय व्यक्त होतो। याशिवाय महिला कर्मचाऱ्याच्या जागेवर तिचा पती महापालिकेत शासनाच्या सॉफ्टवेअरवर काम करत असल्याचे व्हिडिओ पुरावे सुद्धा आहेत। त्यावर चौकशी समितीने अहवाल देऊन 4 महिने उलटले तरीही अहवाल लपवला जातोय की गहाळ केला जातोय यावर संशय व्यक्त होतोय। त्यात डॉक्टर विजय घोलप हे दोषी आढळून आले अशी गुप्त माहिती समोर आली आहे। आता मला विषय घेतल्यावरती त्यांना कळालं की त्यांच्या मुलाचा बर्थडे काल होता। त्या मॅडमची तब्येत बरी नव्हती। मला त्यांनी सांगितलं की सर थोडंसं माझ्या प्रेग्नन्सीचं ट्रीटमेंट चालू आहे, तर तात्पुरतं पेपरवर्कसाठी मी माझ्या माणसाला मिस्टरांना तात्पुरतं बसवते असं म्हटलं की ठीक आहे, मेन सॉफ्टवेअरवर नको पण कागदीला म्हणलं तात्पुरतं जोपर्यंत तुम्ही जेवण करून येते तोपर्यंत तुम्ही बसू द्या म्हटलं। माझ्या ओके शिवाय ते सिस्टीम पुढे जात नाही। तरी सुद्धा त्यांच्यावर आतापर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही। त्यामुळे आयुक्त ढेरे हे संबंधित अधिकाऱ्यांना पाठीशी घालतात की स्वतः सुद्धा या प्रकरणात सहभागी आहेत, हा मात्र एक मोठा प्रश्नचिन्ह आहे। या सगळ्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जळगावकर आणि विविध सामाजिक संघटनांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। या जन्ममृत्यू विभागाची वारंवार बातम्या लावल्यावरच नागरिकांना सुखसुविधा करून देण्यासाठी प्रशासनाला जाग आली आहे। हो, कारण आता या ठिकाणी नागरिकांना बसायला खुर्च्या म्हणजेच रांगेत उभे राहायला बॅरिकेड्स आणि CCTV अशा विविध सुविधा या ठिकाणी बघायला मिळतात।